बघा, in previous period we learned about what is the wavelength. About the longitudinal waves, one rare fraction and one compression. बघा, एक compression where the density of that medium, particles of that medium is very high, it is called compression. And one rare fraction where density of the particles of that medium are very low, then one rare fraction and one compression and one rare fraction together with called as wavelength. दोघांना मिळून काय म्हणायचं? wavelength. बघा, एक संपीडन आणि एक विरलन या दोघांची मिळून एक तरंग लांबी असं म्हणतात. तरंग लांबी, बघा, ही तरंग लांबी आपण ग्रीक लॅम्बडा या अक्षराने इंडिकेट करत असतो. बघा, तरंग लांबीला आपण कशाने इंडिकेट करतो? लॅम्बडा या चिन्हाने इंडिकेट करत असतो. अलॉंग विथ दिस वेवलेंथ, या वेवलेंथ सोबत अजून काही टर्म्स आपल्याला रिलेटेड असतात ज्या की याच्या संदर्भात असतात. बघा, the length of one compression or one rarefaction, किती? the highest movement of a particle from its mean position. बघा, परत बघा, the highest movement of a particle from its mean position, it is called as amplitude. काय म्हणायचं त्याला? amplitude. बघा, वेव्ह जात असताना तो पार्टिकल त्याच्या मध्यस्थितीपासून हायेस्ट किती अंतरावर गेला, माग किंवा पुढे, जे त्याच्या मेन पोझिशन पासून हायेस्ट अंतर असेल त्याला त्याचा एम्प्लिट्यूड असं म्हणतात. आयाम, काय म्हणतात? आयाम असं म्हणतात. या आयामाचं इंडिकेशन आपण कॅपिटल ए या अक्षराने दाखवत असतो, म्हणजे त्याला आपण ए ने दर्शवत असतो, जसं आपण वेवलेंथला आपण लॅम्बडा या अक्षराने दाखवत असतो. पुढे बघूया. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी तिसरी टर्म आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे तरंग लांबी, सॉरी, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. बघा, व्हॉट इज वारंवारिता, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? बघा, एका सेकंदाला त्या पार्टिकलने कितीदा त्याची हालचाल दाखवली, प्रत्येक सेकंदाला तो किती वेळा मागे पुढे झाला, याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन्स बाय पार्टिकल इन अ सेकंड. इन अ सेकंड मीन्स एका सेकंदात. बघा, एका सेकंदामध्ये त्या माध्यमाच्या कणाने केलेले काय ऑसिलेशन्स म्हणजे कंपन, त्याला म्हणतात त्याची फ्रिक्वेन्सी. इट इज डिनोटेड बाय न्यू. काय त्याचा उच्चार करायचा? न्यू. इट इज डिनोटेड बाय न्यू. न्यू इज द इंडिकेशन मार्क ऑफ द फ्रिक्वेन्सी which is in Marathi it is called as वारंवारिता. This was the first term, wavelength, तरंगलांबी. Then amplitude, आयाम. It is the maximum moment. It is the maximum value of the density of that particle, or it is the maximum value of that particle which he momented from its mean position. त्याच्या मध्यस्थितीपासून हायेस्ट तो किती पुढे किंवा किती मागे गेला या अंतराला त्याचा एम्प्लिट्यूड म्हणत असतात. किती मागे येतोय, मागच्या कणांकडून ऊर्जा घेऊन पुढे जातोय, पुढच्या कणाला ऊर्जा देतोय, या मॅक्सिमम डिस्टन्सला म्हणायचं असतं एम्प्लिट्यूड, which is denoted by a. Later on the third term is frequency. Frequency means वारंवारिता. वारंवारिता means the number of oscillation
डन बाय द पार्टिकल. बघा एखाद्या कणाने त्याचे किती ऑसिलेशन्स केले. बघा मीन स्थितीपासून निघाला, मागे गेला, पुढे गेला आणि परत मीन स्थितीवर आला, मूळ स्थितीवर आला, त्याला म्हणायचं एक ऑसिलेशन्स. असे किती ऑसिलेशन्स त्याने एका सेकंदात केले त्याला म्हणतात, त्या संख्येला म्हणायचं फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पार्टिकल. फ्रिक्वेन्सी इन मराठी इट इज कॉल्ड एज वारंवारिता. इट इज डिनोटेड बाय न्यू. ती न्यू या चिन्हाने दाखवत असतो. लेटर ऑन the fourth concept, that is the time taken for the oscillation. Time is denoted by capital T. वेळ एका ऑसिलेशन्स करण्यासाठी, एक ऑसिलेशन्स पूर्ण करण्यासाठी टाइम टेकन फॉर वन ऑसिलेशन ऑफ अ प्रेशर और डेंसिटी at the point in the medium is called the time period which is indicated by T. बघा आता परत तुम्हाला प्रश्न पडेल की हा टाइम काढायचा कसा. एका ऑसिलेशनचा वेळ काढायचा आहे, एका ऑसिलेशनचा. असं मानूया एका सेकंदामध्ये त्या पार्टिकलने 50 वेळा टू अँड फ्रो केले, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली 50. एका सेकंदात तो 50 कंपन पूर्ण करतोय, याचा अर्थ त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली 50. बट त्या एका सेकंदातल्या कंपनावरून, एका सेकंदात 50 कंपन होतात, याच्यावरून तुम्ही एका कंपनाला लागलेला वेळ काढू शकता. कारण बघा 50 कंपन झालेत, 50 कंपन झालेत आणि किती सेकंदात झालेत, एका सेकंदात झालेत. याचा अर्थ एका कंपनाला लागलेला वेळ हा इतका असतो 1/50. एवढ्या वेळेत 1/50 सेकंद, एवढ्या वेळेत एक कंपन पूर्ण होतं. कारण एका सेकंदाला, बघा लक्ष द्या, एका सेकंदाला 50 कंपन होतात. बघा हे सेकंद आहेत, एका सेकंदाला 50 कंपन होतात. तसं तुम्हाला एका कंपनाचा वेळ काढायचा आहे, तर हे याचं उत्तर कसं येतं बघा. हे तुम्हाला माहिती, हे आपण तिरकस गुणाकार करून इक्वल येत असतो. म्हणून इथं प्रश्न चिन्ह आहे. म्हणून एक कंपन ज्यावेळेस असेल तेव्हा 1 × 1 = 1, म्हणून तुम्हाला सेकंद मिळतो. कसा मिळतो बघा, या दोघांचा गुणाकार 1 × 1 = x × 50. आणि हे x काढायचे आपल्याला, किती सेकंद आहे ते काढायचे, ते एका कंपनाला. म्हणून हे 50 इकडे येऊन काय होत असतात, भागिले होत असतात. तेच मी तुम्हाला इथं शॉर्टकट सांगितलंय. जेवढा एका सेकंदात कंपन होत असतात त्याला 1 घ्यायचा. समजा एका सेकंदाला 200 कंपन होतात, असं मानू एका सेकंदात 200 कंपन होतात, तर एका कंपनाला लागलेला वेळ किती असेल 1/200. समजा एका सेकंदाला 150 कंपन होतात, तर एका कंपनाचा वेळ किती 1/150, 1/150 सेकंद. या पद्धतीने हा टी आपण काढत असतो. These are the important terms related to the sound, its waves. Okay, good.